लाडक्या बहिणीसाठी? हो मी तर दिला. आणि तू? या दोघींच्या काय गप्पा चालल्या गड्या? थांबीच्या नवऱ्यालाच सांगते. बरं झालं बाई. अरे कमल्या, काय झालं गाई? अरे तुझी पहिली बायको तुझ्या दुसऱ्या बायको सोबत बोलू राहिली. हा कस काय? चाल बरं पाहू. हा चाल चाल. हा ना बाई, बरं झालं आता आपल्याला दर महिन्याला 1500 रुपये भेटत जाईल. काय ग, काय झालं तुमच्या दोघीला? तुम्ही तर एकमेकासोबत किती भांडत राहत होत्या आणि तू आता माझ्या पहिल्या बायको संग कस काय बोल लागली? अहो आता लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपये जमा होणार आहे. माझे 1500 आणि तिचे 1500 असे मिळून आमचे 3000 होते. तर मग आम्ही विचार केला दोघींनी की आपण धुणं भांड्यासाठी बाई लावूया. बरं मी तुम्हाला आहे ना अजून 1500 रुपये देतो. अय्या खरंच? आता ग बाई, पण ते कस काय? मी लगेच जातो आणि आहे ना तिसरी बायको करून आणतो. बापरे, आता गेला कामातून लाडका भाऊ. अगं तू अर्ज दिला का लाडक्या बहिणीसाठी? हो मी तर दिला. आणि तू? या दोघींच्या काय गप्पा चालल्या गड्या? थांबीच्या नवऱ्यालाच सांगते. बरं झालं बाई. अरे कमल्या, काय झालं गाई? अरे तुझी पहिली बायको तुझ्या दुसऱ्या बायको सोबत बोलू राहिली. हा कस काय? चाल बरं पाहू. हा चाल चाल. हा ना बाई, बरं झालं आता आपल्याला दर महिन्याला 1500 रुपये भेटत जाईल. काय ग, काय झालं तुमच्या दोघीला? तुम्ही तर एकमेकासोबत किती भांडत राहत होत्या आणि तू आता माझ्या पहिल्या बायको संग कस काय बोल लागली? अहो आता लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपये जमा होणार आहे. माझे 1500 आणि तिचे 1500 असे मिळून आमचे 3000 होते. तर मग आम्ही विचार केला दोघींनी की आपण धुणं भांड्यासाठी बाई लावूया. बरं मी तुम्हाला आहे ना अजून 1500 रुपये देतो. अय्या खरंच? आता ग बाई, पण ते कस काय? मी लगेच जातो आणि आहे ना तिसरी बायको करून आणतो. बापरे, आता गेला कामातून लाडका भाऊ.